नाशिकचा विकृत भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातला पोलिसांनी अटक केली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील खबरदारी पुराडी या स्थानिक वृत्तपत्रामध्ये अशोक खरातचं थेट नाव न घेता कॅप्टन भोंदूबाबा या मथळ्याखाली वर्षभरापूर्वी वृत्त हे छापून आलेलं होतं। या बातमीमध्ये नाव न घेता खरातच्या कारनाम्यांचा उल्लेख करण्यात आलेला होता आणि त्यावेळी मात्र अशोक खरात यानं वृत्तपत्राचे संपादक दत्तात्रय खेमनर यांना 5 कोटींच्या अब्रू नुकसानीची नोटीस पाठवलेली होती। यासह महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी देखील खेमनर यांना फोन करून माफीनामा सादर करण्यास सांगितल्याचा धक्कादायक असा प्रकार समोर आलाय। त्यामुळे चाकणकर यांना खरंच अशोक खरातचे काळे कारनामे हे माहीत नव्हते का असा प्रश्न उपस्थित होतोय। काय नेमकं घडलं होतं? हा लेख तुम्ही जो छापला तो कोणत्या माहितीच्या आधारावर? खरं तर आपण 1 वर्षापूर्वी लैंगिक शोषणासंदर्भात दैनिक खबरदार पुढारी हे माझं वृत्तपत्र आहे, याच्यामध्ये मी बातमी प्रसिद्ध केली होती। तर ही बातमी अशी होती, महिलांचे लैंगिक शोषण करणारा लिंगपिसाड भोंदू कॅप्टन बाबा, खबरदार पुढारी करणार पोलखोल, अनेक मंत्री, सरकारी अधिकारी, महिला कर्मचारी कॅप्टन भोंदू बाबाच्या भक्त। ही बातमीमध्ये मी कुठेही कॅप्टन खराचं नाव छापलेलं नव्हतं। मी फक्त भोंदू कॅप्टन बाबा लैंगिक शोषण करतो असं छापलं होतं। मग ह्या बातमीत कॅप्टन खरातापर्यंत गेली। कॅप्टन खरात तोच स्वतः अशोक खरात म्हणला मी कॅप्टन आहे। त्यांनी वावी पोलीस स्टेशनला माझ्यावर दखलपत्र गुन्हा दाखल केला आणि त्याच्या देवस्थानावर असल्या चाकणकर बाईनं मला त्या ठिकाणी कॉल करून असं प्रेशराईज केलं। एवढं करून त्यांनी मला नोटीस दिली का तुम्ही या बातमीचा 4 दिवसाच्या आत मला खुलासा जर दिला नाही तर मी तुमच्यावर सुमोटो अंतर्गत गुन्हा दाखल करीन। त्याचं पत्र देखील श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन दिलं त्यांनी या संपादकावरती सुमोटो अंतर्गत गुन्हा दाखल करा। एखादा पत्रकार एखाद्या प्रकरणाला जर वाचा फोडत असेल तर मग आयोगाचे अध्यक्ष त्या ठिकाणी पत्रकाराचा गळा घोटण्याचं काम, पत्रकारावर प्रेशर आणण्याचं काम, दबाव आणण्याचं काम चाकणकर करताय। आणि कॅप्टन खरात यांनी मला तुम्हाला तारीख वेळ दाखवतो, तब्बल 5 कोटी रुपयाचा ह्या तारखेला त्यांनी 4/4/2025 रोजी दत्तात्रय खेमनर संपादक खबरदार पुढारी कॅप्टन अशोक खरात हा हे बघा या तुमच्या समोर दाखवतोय, हा 5 कोटी रुपयाचा आकडा, 5 कोटी रुपयाची अब्रू नुकसानीची नोटीस मला त्या ठिकाणी दिली। मी तर सरकारला अशी विनंती करन आणि ज्या महिला कॅप्टन खरातच्या ज्यांनी अत्याचार झालाय त्या महिलांनी समोर येऊन आता काही महिलांनी फिर्याद देणं गरजेचं आहे। वर्षभरापूर्वी जर या प्रकरणाशी निगडीत सखोल चौकशी झाली असती तर हा गुन्हा किंवा अशोक खरात यांचे कारनामे तेव्हाच बाहेर आले असते, हे मात्र निश्चित। नितीन ओझा, एबीपी माझा, श्रीरामपूर, अहिल्यानगर। तर अशोक खरात या भोंदूगिरी करणाऱ्या मांत्रिकाला पोलिसांनी अटक केली आहे। या मांत्रिकानं गुंगीचं औषध देऊन एका महिलेवरती बलात्कार केल्याप्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। या भोंदूबाबाच्या अटकेनंतर त्याचे अनेक कारनामे हे उघड होऊ लागलेत। त्यातच त्याच्या अटकेचा थरार आणि पोलिसांनी बाळगलेली गुप्तता हा सुद्धा एक चर्चेचा विषय ठरलाय। कशी झाली या भोंदूबाबाला अटक आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। सरकारवाडा पोलिसांमध्ये महिलेकडून खरात विरोधामध्ये अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। नाशिक पोलिसांच्या क्राईम ब्रँचनं खरातचं घर गाठलं। त्यानंतर खरात पळून जाईल या शक्यतेमुळे पोलिसांनी बनाव रचला। खरातच्या घराच्या परिसरामध्ये चोर शिरल्याचं कारण दिलं। एक पथक खरातच्या घरात तर दुसऱ्या पथकाचा घराबाहेर पहारा होता। खरात घरात असल्याचं समजताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं। तर अशा पद्धतीने पोलिसांनी खरातला अटक केलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।